2 जुलै 2023 रोजी दुपारी प्रसारमाध्यमांमध्ये बातमी आली आणि एकच खळबळ माजली. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे 9 आमदार देखील सामील होते. यानंतर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आणि हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला. 6 महिने चाललेल्या सुनावणीनंतर आयोगाने दोन्ही गटाची बाजू ऐकल्यानंतर 6 फेब्रुवारी 2024ला 121 पानांचा निर्णय जाहीर केला. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तसेच पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह देखील अजित पवार गटाला देऊन निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आयोगाने म्हटले, 30 जून 2023 रोजी अर्जदार अजित पवार यांच्याकडून निवेदन मिळाले. त्यात त्यांनी शरद पवार हे अध्यक्ष म्हणून बेकायदेपणे पक्ष चालवित असल्याचे म्हटले आहे. याउलट अजित पवार गटाकडे लोकप्रतिनिधींचे व पक्षातील अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने त्यांचा राष्ट्रवादीवरील दावा घटनेतील तरतुदीला अनुसरून आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नसून शरद पवार यांनी त्यांची नियुक्ती केली होती. प्रदेशाध्यक्षाची निवड ही पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीने व्हायला पाहिजे. त्यामुळे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून घेतलेले सर्व निर्णय व त्यांची निवडही रद्द करण्यात आली. प्रतिवादी शरद पवार यांनी 2 कार्यकारी अध्यक्षांची निवड केली होती. मात्र पक्षाच्या घटनेत या प्रकारची नियुक्ती तरतूद नाही. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली होती. ही नियुक्तीही निवडणूक आयोगाने रद्द केली. आयोगाने ग्राह्य धरलेल्या निवडीत अजित पवार गटाने 10 जुलै 2023 रोजी दिलेल्या सूचनेनुसार 5 जुलैला झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली असल्याचे म्हटले होते. तसेच प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष व सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ही निवड आयोगाने ग्राह्य मानली आहे. याचबरोबर 5 आमदार व एका खासदाराने दोन्ही बाजूंनी पत्र दिल्याचे आयोगाने म्हटले. निवडणूक आयोगाने हा निर्णय देताना निवडणूक चिन्ह कायदा 1968 नुसार तसेच सादिक अली विरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग व सुभाष देसाई विरुद्ध प्रधान सचिव राज्यपाल मुंबई यांच्या निकालाचा आधार घेतला. दोन्ही गटाचे एकूण पाठबळ असे की अजित पवार गटाकडे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता भेटली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 41 आमदार, नागालँडचे 7 तर झारखंडचे 1 आमदार, लोकसभेचे 2 खासदार, विधान परिषदेतील 5 आमदार, राज्यसभेतील 1 खासदार अशी एकूण संख्या आहे. तर शरद पवार गटाकडे महाराष्ट्रातील 15 आमदार, केरळमधील 1 आमदार, लोकसभेचे 4 खासदार, विधान परिषदेचे 4 आमदार, राज्यसभेचे 3 खासदार अशी संख्या आहे. राष्ट्रवादी पक्ष पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे नाव दिले आहे. हे नाव आगामी राज्यसभा निवडणुकीपुरतेच असणार आहे. या प्रस्तावात निवडणूक चिन्हाचा उल्लेख केलेला नाही.